सर सर मला खूप काही महत्त्वाचं बोलायचं आहे. अरे विशाल, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तू शांत काय धापा टाकत आलास तू? पाणी पी. हे घे. काय झालंय? तू बसतोस का इथे? इथे बसतोस? मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचं आहे. सर मी माझाच व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला आणि मला राहवलं नाही म्हणून मी इथे धावत आलो. अरे हा तो व्हिडिओवालाच मुलगा आहे ना? तो तूच ना रे? सॉरी, तुमचा काही इथे कार्यक्रम सुरू होता का? मी इथे मध्येच आलो. तुम्ही व्हिडिओमध्ये जे बोललात ते खरं आहे का? तूच रितेश सरांवर आरोप केले होते ना? काय काय चाललंय तुमचं हे? त्या बिचाराची अवस्था बघा. हे असले कसले प्रश्न विचारताय याला? हे बघा, जे काही प्रश्न विचारायचे असतील तर मला विचारा, मी तुम्हाला उत्तर देईन. पण हा आमच्या क्लासचा माजी विद्यार्थी, याला कुठलाही त्रास होता कामा नये. पवार, याला खुर्ची द्या बसायला. सर नको, मी ठीक आहे. सर मला एकांतच बोलायचं आहे. जे आहे ते तुम्ही मीडियासमोरच बोला. काय चाललंय हे? हा, काहीतरी सभ्यता पाळा जरा. माणूस की विसरलायत का? मला मान्य तुमचा जॉब आहे हा, पण काय याला या अशा अवस्थेत प्रश्न विचारताय तुम्ही? नाही, जे काय आहे ते मीडियासमोरच बोला, म्हणजे सत्य काय ते कळेल ना सर्वांना. बरं ठीक आहे. तू कम्फर्टेबल असशील का यांच्यासमोर बोलायला? हो नक्की? हो सर. हां, हो. एक्सक्यूज मी, आतमध्ये प्रेस कॉन्फरन्स सुरू आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही. एका विद्यार्थ्याला फसवून तुम्ही इथे घेऊन आलाय. मला त्याला भेटायचंय. तुम्ही असा दबाव टाकू शकत नाही त्याच्यावर. काय ग कमळी, तुला प्रत्येक वेळेस आम्हीच चुकीचे वाटतो का? मग तुम्ही वागतायच तसं. असं नीट वागला असता तर कशाला कमळीनं तुम्हाला बोललं असतं? विशाल, हे काय तुम्ही त्याला फसवून घेऊन आला इथं? मग मीच बघतो काय ते. काय झालं? ही कमळी आणि तिचे सगळे मित्र माझ्या घरी आलेत. थांब विशाल. विशाल, हे बघ, तुझ्यावर कोणी दबाव टाकत असेल तर तू अजिबात घाबरू नको. आम्ही तुझ्या संग आहे. तू चल येत ना. एक मिनिट, तुम्ही कोण? ही कमळी मोहिते आमच्याच क्लासची विद्यार्थिनी आहे. मुंबई विद्यापीठात पहिली आली आहे, फर्स्ट इयरला. हुशार मुलगी आहे. विशाल चल. नाही नाही, मी नाही येणार तुमच्यासोबत. तुम्ही मला फसवलायत. हे काय बोलायलायस? एक मिनिट, जे काय आहे त्याला इथे बोलू दे. तू बोल रे. ही कमळी आणि ते सगळे मित्र माझ्या घरी आलेत आणि मला धमकावू लागलेत आणि मला त्याच्यामुळे बोलावं लागलं. हे अरे काय बोलायला लागलायस तू? अरे तू खोटं का बोलायला लागलायस? कोण तुझ्यावर दबाव टाकतंय का? हो, तुम्हीच टाकलाय. मी या क्लासमध्ये गेल्या वर्षी टॉपर आलो होतो. माझ्या फोटोचा चुकीचा वापर केलेला नाही आहे सरांनी. विशाल, अरे सकाळपर्यंत तू सगळं कबूल केलेलंस. तू म्हणला होता यांनी फसवलंय तुला. मग असं का बोलतोयस आता? जर हा यांना घाबरला असता तर इथे आला असता का? नाही, ही या माणसाची चाल आहे काहीतरी. वा, झालं का? म्हणजे आता मीच दोषी आहे. काय करावं? मी इथे तुमच्या समोर बसलोय, तुम्हाला मुलाखतही देतोय. हा मुलगा तुमच्या समोर धापा टाकत आला, म्हणाला की नाही त्याला काहीतरी बोलायचंय, शेअर करायचंय. हा बिचारा बोलतोय, धाडस दाखवतोय बोलण्याचं, तर ही मुलगी आता त्याच्यावर दबाव टाकते. आत्ता आलंय माझ्या ध्यानात. तुम्ही ह्याच्यावर दबाव टाकलाय ना? अरे बापरे. त्यानं स्वतः कबूल केलं होतं का तुम्ही त्याला फसवलंय म्हणून, आणि आता तो पलटलाय. एक नंबरचा फसवा आणि चालबाज माणूस आहे हो.